नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हॅवचा एक वापर. जर आपल्याजवळ एखादी गोष्ट असेल तर ते सांगण्यासाठी आपण हॅवचा वापर करू शकतो. हॅव म्हणजे जवळ असणे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आय हॅव अ कार म्हणजे माझ्याकडे कार आहे. यू हॅव अ काइंड हार्ट. यू हॅव अ काइंड हार्ट. तुझ्याकडे चांगलं मन आहे. तुझं मन खूप चांगलं आहे. दे हॅव 3 डॉग्स अँड 2 कॅट्स. त्यांच्याकडे 3 कुत्रे आणि 2 मांजरे आहेत. हॅवचा वापर आपण फक्त आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाउन्स म्हणजे अनेकवचनी नावासोबतच करू शकतो. अनेकवचनी नाव म्हणजे जसं की द स्टुडंट्स हॅव देअर एक्झाम्स टुमारो. देअर म्हणजे त्यांच्या, उद्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत. इथे स्टुडंट्स हे अनेकवचनी नाव आहे म्हणजे एकापेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. तसंच बर्ड्स हॅव विंग्स टू फ्लाय. पक्ष्यांना उडायला पंख असतात. बोथ ब्रदर्स हॅव रेड बाईक. बोथ म्हणजे दोन्ही भावांकडे लाल बाईक आहे. किड्स हॅव ब्लू किचन. चाव्यांना निळे किचन आहे. आता जर यांचं निगेटिव्ह करायचं असेल तर डोंटचा वापर करतात. डोंट म्हणजे डू नॉट. आय डोंट हॅव एनी क्वेरी. मला कोणतीही शंका नाहीये. एनी म्हणजे कोणतीही. एनी क्वेरी म्हणजे कोणतीही शंका नाहीये. आय डोंट हॅव फोन चार्जर विथ मी. माझ्याकडे माझा फोन चार्जर नाहीये. द स्टुडंट्स डोंट हॅव स्कूल टुमारो. विद्यार्थ्यांची उद्या शाळा नाहीये. दिस शूज डोंट हॅव गुड ग्रिप. या शूजना चांगली पकड नाहीये म्हणजे हे घसरतात. चांगली ग्रिप नाहीये. काही वेळा याचसाठी तुम्ही हॅव्हिंगचा पण वापर करू शकता. जसं की हॅव्हिंग पॉझिटिव्हिटी कॅन चेंज युअर लाईफ. या वाक्याचा अर्थ असा होतो की हॅव्हिंग पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मकता ठेवणे म्हणजे पॉझिटिव्हिटी जवळ असणे तुमचं आयुष्य बदलू शकते. हॅव्हिंग अ कार मेक्स इट इझी टू ट्रॅव्हल. हॅव्हिंग अ कार म्हणजे कार जवळ असणे किंवा कार असणे प्रवास सोपा बनवते. तसंच आपण हॅव्हिंग ऐवजी टू हॅव पण वापरू शकतो या वाक्यांमध्ये. टू हॅव गुड फ्रेंड्स इज इम्पॉर्टंट म्हणजे चांगले मित्र असणे महत्वाचे आहे. टू हॅव फिजिकल स्ट्रेंथ इज नेसेसरी. आपल्याकडे शारीरिक ताकद असणं गरजेचं आहे. तर तुम्ही पण अशी वाक्य नक्की तयार करून पहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आता हीच सेम गोष्ट आपल्याला ही, शी, इट, धिस आणि दॅट किंवा एखाद्या सिंग्युलर नाउन सोबत बोलायची असेल तर तिथे हॅव वापरता येत नाही. आपल्याला तिथे हॅज वापरावा लागतो. जसं की ही हॅज अ बाईक. ही हॅव अ बाईक नाही तर ही हॅज अ बाईक. त्याच्याकडे बाईक आहे. द टायगर हॅज पॉवरफुल जॉज. वाघाकडे दमदार जबडे असतात, त्याच्या जवळ असतात. टायगर हे एकवचनी नाम आहे म्हणजे इथे वाघ एकच आहे म्हणून हॅज. एकवचनी नाव असेल तर हॅज. सुचित्रा हॅज थिक अँड लॉंग हेअर. सुचित्राला जाड आणि लांब केस आहेत. द सिटी हॅज मेनी ब्युटिफुल गार्डन्स. या शहरात खूप सुंदर बागा आहेत. आणि निगेटिव्ह करताना इथे डज नॉटचा म्हणजे डझंटचा वापर केला जातो. हॅवच्या केसमध्ये डू नॉटचा वापर केला जातो आणि हॅजच्या केसमध्ये डज नॉटचा वापर केला जातो. द हॉटेल डझंट हॅव स्विमिंग पूल. हॉटेलला स्विमिंग पूल नाहीये. द सूप डझंट हॅव सॉल्ट इन इट. सूपमध्ये मीठ नाहीये. द मूव्ही डझंट हॅव हॅपी एंडिंग. पिक्चरला चांगला शेवट नाहीये, हॅपी एंडिंग नाहीये. तर काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या लक्षात ठेवाव्या लागतात. तुम्हाला इंग्लिश स्टेप बाय स्टेप आणि व्यवस्थित शिकायचं असेल तर तुम्ही या चॅनलवरील लेसन्सची सिरीज नक्की बघा आणि नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर याच गोष्टी जर आपल्याला भूतकाळात सांगायच्या असतील तर तिथे हॅडचा वापर केला जातो. म्हणजे तिथं अर्थ होतो माझ्याकडे एखादी गोष्ट होती. ही हॅड अ बाईक. त्याच्याजवळ बाईक होती. हॅड हा सगळ्यांसाठी वापरला जातो. आय हॅड अ रेड बायसिकल व्हेन आय वॉज अ किड. माझ्याकडे लाल सायकल होती जेव्हा मी लहान होतो. वी हॅड अ पेट डॉग नेम्ड शेरू. आमच्याकडे पाळीव कुत्रा होता शेरू नावाचा. वी हॅड अ लॉट ऑफ वर्क. ही हॅड अ लॉट ऑफ वर्क. त्याच्याकडे खूप सारे काम होते. लॉट ऑफ म्हणजे खूप, खूप सारं. आणि याच्यामध्ये निगेटिव्ह करताना डिड नॉट म्हणजे डिडंटचा वापर केला जातो. आणि इथे पण डिडंट नंतर हॅव वापरायचा. शी डिडंट हॅव मनी लेफ्ट. तिच्याकडे पैसे उरले नव्हते. डिडंट हॅव. हॅड वापरायचा नाही. द केक डिडंट हॅव शुगर इन इट म्हणजे केकमध्ये साखर नव्हती. ते डिडंट हॅव मच फर्निचर इन देअर न्यू फ्लॅट. त्यांच्याकडे त्यांच्या नवीन फ्लॅटमध्ये खूप असं फर्निचर नव्हतं.